कलियुगाची भयानक भविष्यवाणी आणि वाचण्याचा गुप्त मार्ग दत्त महाराजांनी हजारो वर्षांपूर्वीच सांगितलेली 12 लक्षणे। मित्रांनो, कलियुग हे पापाचे युग असतं असे वेद सांगतात, पण या युगात माणसाची अवस्था किती भयानक होणार आहे हे भगवान दत्तात्रयांनी हजारो वर्षांपूर्वीच सांगून ठेवले होते। आज आपण आपल्या डोळ्यांनी जे घडताना बघतोय तेच भविष्य दत्तात्रयांनी वर्तवले होते का, आणि यातून वाचण्याचा मार्ग काय, हेच आज आपण पाहणार आहोत। माझ्या मेहनतीसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका। आज आपण ज्या ग्रंथाचा आधार घेणार आहोत तो सामान्य ग्रंथ नाही, लक्षात घ्या। श्री गुरुचरित्र हा ग्रंथ म्हणजे केवळ कागद आणि शाईचा खेळ नाही, तर हा एक जिवंत अग्नी आहे। ज्याप्रमाणे अग्नीमध्ये टाकलेली कोणतीही वस्तू भस्मसात होते आणि शुद्ध होते, तसेच गुरुचरित्राच्या संपर्कात येणारा प्रत्येक जीव आपल्या पापांतून मुक्त होतो। श्री गंगाधर सरस्वती यांनी लिहिलेला हा ग्रंथ म्हणजे दत्त संप्रदायाचा 5वा वेद मानला जातो। असे म्हणतात की ज्या घरात गुरुचरित्र आहे आणि जिथे नित्य नियमाने याचे वाचन होते, तिथे अतृप्त आत्मे, भूतप्रेत किंवा कोणतीही नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही। ही केवळ कथा नाही, तर हा सिद्ध संकल्पनांचा महासागर आहे। आज याच महासागरातून आपण कलियुगाच्या भविष्याचे मोती वेचणार आहोत। दत्त महाराजांचा अद्भुत अवतार, त्रिदेव झाले बाळ। पण त्याआधी या महान गुरु परंपरेचा उगम कसा झाला हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे, कारण ज्यांनी हे भविष्य वर्तवले त्या भगवान दत्तात्रयांचा जन्म एका अद्भुत परीक्षेतून झाला होता। ही कथा सुरू होते सत्ययुग आणि त्रेतायुगाच्या संधिकालात। अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसूया यांचे आश्रम म्हणजे तपोबलाचे केंद्र होते। माता अनुसूया या पतिव्रता होत्या। पतीची सेवा आणि ईश्वरावरील निष्ठा यात त्या इतक्या एकरूप होत्या की त्यांच्या तपोबलाची कीर्ती तिन्ही लोकांत पसरली होती। ही कीर्ती इतकी वाढली की खुद्द स्वर्गातील देवींना, माता लक्ष्मी, माता पार्वती आणि माता सरस्वती यांनाही या मानवी स्त्रीबद्दल आश्चर्य आणि काहीशी असूया वाटू लागली। नारद मुनींनी जेव्हा तिन्ही देवींकडे जाऊन या माता अनुसूयेच्या पतिव्रत्याचे गुणगान केले, तेव्हा त्या देवींनी आपल्या पतींकडे म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे हट्ट धरला। पृथ्वीवर अशी कोणती स्त्री आहे जिचे पतिव्रत्य आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे? तुम्ही तिची परीक्षा घेतलीच पाहिजे। त्रिदेवांना माहित होते की अत्री ऋषी आणि अनुसूया हे परम सात्विक आणि निष्पाप आहेत, पण भक्तांची इच्छा आणि पत्नींचा हट्ट पुरवण्यासाठी, तसेच जगाला एका महान अवताराची भेट देण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी एका नाटकाची रचना केली। ते तिघेही साधुवेश धारण करून अत्री ऋषींच्या आश्रमात आले। दुपारची वेळ होती। अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते आणि आश्रमात माता अनुसूया एकट्याच होत्या। साधू वेशातील त्रिदेवांनी आश्रमाच्या दारात उभे राहून आवाज दिला, भवती भिक्षाम देही। माता अनुसूया बाहेर आल्या। समोर 3 तेजस्वी साधू उभे होते। त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होते, जे सामान्य साधूंच्या चेहऱ्यावर दिसत नाही। पाहुणे म्हणजे साक्षात देव या भावनेने मातेने त्यांचे स्वागत केले, त्यांना बसायला आसन दिले आणि त्यांच्यासाठी भोजन वाढण्याची तयारी केली। पण त्याच वेळी त्या साधूंनी एक विचित्र अट घातली। साधू वेशातील भगवान विष्णू म्हणाले, माते, आमची एक अट आहे। आम्ही तुझ्या हातचे भोजन तर घेऊ, पण तू आम्हाला विवस्त्र होऊन, म्हणजेच अंगावर एकही वस्त्र न ठेवता भोजन वाढावे लागेल, तरच आम्ही ही भिक्षा स्वीकारू, अन्यथा आम्ही इथून उपाशी परत जाऊ। हे ऐकून क्षणभर आसमंत स्तब्ध झाला। एका पतिव्रता स्त्रीसाठी यापेक्षा मोठी परीक्षा दुसरी कोणतीच नव्हती। जर तिने नाही म्हटलं तर अतिथी उपाशी जातील, जे गृहस्थाश्रमाचा धर्म मोडण्यासारखे होते, आणि जर तिने हो म्हटलं तर तिचे पतिव्रत्य भंग पावेल। हे एक धर्मसंकट होते। एका बाजूला अतिथी देवो भव आणि दुसऱ्या बाजूला स्त्रीची लज्जा आणि शील। पण माता अनुसूया डगमगल्या नाहीत। त्यांनी डोळे मिटले आणि आपल्या पतीचे म्हणजे अत्री ऋषींचे स्मरण केले। त्यांच्या अंतचक्षूंना समजले की हे सामान्य साधू नाहीत, हे तर साक्षात माझे पितासमान त्रिदेव आहेत। त्यांनी मनात विचार केला की ज्या ईश्वराने मला हे शरीर दिले आहे त्याच्यासमोर लज्जा कशी? जर माझे मन निर्मळ असेल आणि माझे पतिव्रत्य सत्य असेल तर हे साधू माझ्यासाठी माझ्या बाळांसारखे आहेत। आणि इथेच कथेचा सर्वात हळूवार, भावूक आणि सर्वोच्च बिंदू येतो। माता अनुसूयेने आपल्या स्वयंपाकघरात प्रवेश केला। तिने हातात कमंडलूतील पाणी घेतले आणि आपल्या पतीच्या चरणकमलांचे स्मरण केले। तिने ते पाणी त्या तिन्ही साधूंच्या अंगावर शिंपडले आणि उच्चारले, जर माझे पतिव्रत्य सत्य असेल तर या तिन्ही साधूंचे तात्काळ 6 महिन्यांच्या बालकांमध्ये रूपांतर होवो। पाण्याचा थेंब अंगावर पडताच एक अद्भुत चमत्कार झाला। क्षणापूर्वी जिथे 3 दाढीधारी तेजस्वी तपस्वी उभे होते, तिथे आता 3 गोंडस रांगत असलेली बाळं रडत होती। असा बालकांचा रडण्याचा आवाज त्या शांत आश्रमात घुमत होता। त्या क्षणी ते आश्रमाचेच वातावरण बदलून गेले।
माता अनुसूयेच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. मघाशी मनात असलेला संकोच आता वितळून गेला होता आणि तिथे फक्त आणि फक्त वात्सल्य उरले होते. एका आईसाठी तिचे बाळ कधीच परके नसते आणि बाळासमोर आईला कधीच लज्जा नसते. तिने धावत जाऊन त्या तिन्ही बाळांना कडेवर उचलले. त्या जगन्नियंत्यांना, म्हणजे ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली, ब्रह्मा, जे याचे पालन करतात, विष्णू, आणि जे याचा संहार करतात, महेश, या तिघांनाही आज एका मातेच्या प्रेमापुढे झुकावे लागले होते. तिने त्यांना आपल्या हृदयाशी कवटाळून घेतले. ब्रह्मा, विष्णू, महेश आता केवळ भुकेलेले बाळ होते आणि अनुसूया त्यांची आई होती. तिने त्यांना मांडीत घेतले आणि त्यांना तिने स्तनपान दिले. ज्यांच्या हृदयात अनेक ब्रह्मांड सामावलेली आहेत, तेच एका ऋषी पत्नीच्या दुधाने तृप्त होत होते. आकाशातून देव देखील हे दृश्य पाहून थक्क झाले. शक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे सर्व काही मातृत्व या एका शब्दापुढे किती लहान आहे, हे त्या दिवशी त्रिलोकांना दिसून आले. माता अनुसूया त्यांना पाळण्यात घालून हलवत होत्या आणि त्यांच्या मुखातून अंगाईगीत बाहेर पडत होती. त्या क्षणी तिथे फक्त शांतता, प्रेम आणि भक्तीचा सुगंध दरवळत होता. तो काळ काळाच्या ओघात उठून गेला होता, जिथे देव भक्ताचा झाला होता आणि भक्त देवाचा पालक बनला होता. दत्त महाराजांचे स्वरूप आणि 24 गुरु. काही काळ लोटला. इकडे स्वर्गात देवी लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती आपल्या पतीच्या चिंतेने व्याकुळ झाल्या. नारद मुनींनी त्यांना बातमी दिली की तुमचे पती तर पृथ्वीवर एका आश्रमात लहान बाळ म्हणून खेळत आहेत. हे ऐकून तिन्ही देवी धावत अत्रि ऋषींच्या आश्रमात आल्या. तिथे त्यांनी पाहिले की त्यांचे पती पाळण्यात झोपले आहेत. त्यांनी माता अनुसूयेची क्षमा मागितली. माते, आमचा अहंकार गळून पडला आहे. कृपया आमच्या पतींना पुन्हा मूळ रूपात आणा, अशी विनवणी त्यांनी केली. माता अनुसूयेने पुन्हा मंत्रोच्चार केले आणि त्या बाळांचे पुन्हा त्रिदेव झाले. पण जाताना त्या तिन्ही देवांनी अनुसूयेच्या भक्तीवर प्रसन्न होऊन तिला वरदान दिले. आम्ही जरी आमच्या लोकात परत जात असलो तरी आमचा एक अंश, आमचे संयुक्त स्वरूप सदैव तुझ्या पुत्राच्या रूपाने तुझ्याजवळ राहील. आणि अशा प्रकारे जन्म झाला भगवान दत्तात्रेयांचा. दत्त म्हणजे त्रिदेवांनी स्वतःला अर्पण केले म्हणून त्यांचे नाव दत्त पडले आणि अत्रींचे पुत्र म्हणून आत्रेय. भगवान दत्तात्रेयांचे स्वरूप हे विश्वातील सर्वात रहस्यमय आणि अर्थपूर्ण स्वरूप आहे. त्यांना 3 मुखे आहेत, जे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहेत, म्हणजेच उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे एकत्रीकरण आहे. त्यांना 6 हात आहेत, ज्यात शंख, चक्र, त्रिशूळ, डमरू, कमंडलू आणि जपमाला आहे. त्यांच्या मागे एक गाय उभी असते, जी साक्षात पृथ्वी माता आहे, आणि त्यांच्या 4ही बाजूंना 4 कुत्री असतात. हे साधे कुत्रे नसून 4ही वेदांचे स्वरूप आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. भगवान दत्तात्रय हे अवधूत आहेत. अवधूत म्हणजे ज्यांनी सर्व बंधने फोडली आहेत. ते कोणा एका गुरुचे शिष्य झाले नाहीत, तर त्यांनी निसर्गालाच आपला गुरु मानले. त्यांनी 24 गुरु केले. पृथ्वीकडून त्यांनी सहनशीलता शिकली, वाऱ्याकडून त्यांनी अलिप्तता शिकली, आकाशाकडून त्यांनी व्यापकता शिकली, तर पाण्याकडून शुद्धता शिकली. अग्नीकडून त्यांनी तेजस्वी राहणे शिकले, तर चंद्राकडून वाढणे आणि कमी होणे हे शरीराचे धर्म आहेत, आत्म्याचे नाहीत हे शिकले. अजगराकडून त्यांनी मिळेल त्यात समाधान मानणे शिकले, तर समुद्राकडून त्यांनी मर्यादा न ओलांडणे शिकले. एका पिंगला नावाच्या वेशेकडून त्यांनी आशा हेच परम दुःख आणि निराशा हेच परम सुख हा धडा घेतला. अगदी मधमाशीकडूनही त्यांनी शिकले की साठवून ठेवलेला संग्रह म्हणजे मध शेवटी दुसऱ्याच्या कामाला येतो, त्यामुळे संग्रह करू नये. भगवान दत्तात्रेय हे चिरंजीव आहेत. ते आजही गिरनार पर्वतावर औदुंबर वृक्षाखाली किंवा गाणगापूरच्या निर्गुण पादुकांमध्ये वास करतात असे मानले जाते. कलियुगाची भयानक लक्षणे. पण या महान अवताराने युगायुगांचे निरीक्षण केले आहे. जेव्हा द्वापार युग संपून कलियुगाची चाहूल लागली, तेव्हा भगवान दत्तात्रय चिंतेत झाले. त्यांना माहित होते की येणारे युग हे अंधकाराचे युग असणार आहे. कलियुगाच्या सुरुवातीलाच अधर्माचे सावट पसरू लागले होते. माणसे सत्याचा मार्ग सोडून असत्याच्या मागे धावू लागली होती. वेदांचा अर्थ अनर्थ करून सांगितला जात होता. यज्ञयागाच्या नावाखाली हिंसा वाढली होती. हे पाहून धर्माचे रक्षण करण्यासाठी दत्तात्रयांनी कलियुगात आपले पहिले अवतार घेतले, वजा श्रीपाद श्रीवल्लभ आणि त्यानंतर श्री नृसिंह सरस्वती. श्रीपाद श्रीवल्लभ हे पिठापूरला जन्मले, तर श्री नृसिंह सरस्वती कारंजाला. या दोन्ही अवतारांचे कार्य आणि उद्दिष्ट एकच होते: कलियुगातील भरकटलेल्या जीवाला मार्ग दाखवणे. श्री गुरुचरित्रात अनेक ठिकाणी असा उल्लेख येतो की जेव्हा शिष्यांनी नृसिंह सरस्वतींना विचारले, गुरुदेव, हे युग इतके कठीण का आहे? लोक धर्माचे पालन का करत नाहीत? तेव्हा नृसिंह सरस्वतींनी जे उत्तर दिले ते ऐकून शिष्यांच्या अंगावर काटा आला. ते म्हणाले, हे कलियुग आहे.
या युगात धर्म एका पायावर उभा असेल, सत्य लपले जाईल आणि असत्य राज्य करेल. माणसाची बुद्धी भ्रष्ट होईल आणि त्याला पापातच पुण्य वाटू लागेल. पण मी तुम्हाला आधीच सावध करतोय, कारण मला माझ्या भक्तांची काळजी आहे. दत्तात्रेयांनी आणि त्यांच्या अवतारांनी जी कलियुगाची भयानक लक्षणे सांगितली होती ती केवळ भविष्यवाणी नव्हती, तर तो एक आरसा होता. त्यांनी स्पष्ट सांगितले होते की एक वेळ अशी येईल जेव्हा गुरु शिष्य परंपरा फक्त व्यापाराचे साधन बनेल, राजा प्रजेचे रक्षण करण्याऐवजी भक्षण करेल आणि सर्वात भयंकर म्हणजे माणसे माणसांचे शत्रू होतील. दत्तात्रेयांनी सांगितलेली 12 लक्षणे आणि उपाय. पण दत्तात्रेयांचा जन्म तर झाला, त्यांचे अवतारही कार्य करून गेले. मग प्रश्न उरतो की त्यांनी नेमक्या अशा कोणत्या 12 भयानक खुणा आणि भविष्यवाणी सांगितल्या होत्या, ज्या आज 2024 ते 25 मध्ये आपल्या डोळ्यांसमोर तंतोतंत खऱ्या ठरत आहेत. आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे या विनाशाच्या गर्दीतून वाचण्यासाठी त्यांनी कोणता गुप्त मार्ग सांगितला आहे, हे समजून घेणे तुमच्या आणि माझ्या भविष्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. कारण येणारा काळ हा परीक्षेचा काळ असणार आहे. दत्तात्रेयांनी सांगितलेली ती 12 लक्षणे आणि त्यावरचा तो अमोघ उपाय काय आहे, हे आपण पाहणार आहोत पुढील भागात.